हाय, वेलकम टू आशू मेकर यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत एक घरगुती हेअर मास्क. पावसाळ्यात बाहेर गेल्यावर तुमचे पण केस खराब झाले आहेत. त्यासाठी तुम्हाला एक मी आज घरगुती हेअर मास्क सांगणार आहे. तो तुम्ही नक्की ट्राय करा. पावसामध्ये जाऊन आल्यावर तुमची पण केस अशी रफ, फ्रिझी आणि खराब झाले आहेत का? मग जो आज मी तुम्हाला एक हेअर मास्क सांगणार आहे. आता बघणार आहोत आपण हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारं साहित्य. एक प्लास्टिकचा बाउल घ्या. त्यामध्ये तुमच्या हेअरच्या अकॉर्डिंग तुम्ही दही वापरू शकता. त्यात थोडंसं मध, व्हिटॅमिन सी कॅप्सूल. जर तुमच्याकडे लोरेलचा हेअर मास्क असेल तर तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता. आणि थोडंसं अलोवेरा जेल चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. हेअर्सचे आपण 4 भागांमध्ये डिवाइड करून घ्यायचे आहेत. आपण जो हेअर मास्क रेडी केला आहे तो छोट्या छोट्या सेक्शन मध्ये ऍप्लिकेशन करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला ऍप्लिकेशन कसं करायचं ते दाखवतेय. स्काल्पला तो ऍप्लिकेशन लागलं पाहिजे. आपण जेव्हा हेअर मास्क लावतो तो जास्त करून स्काल्पला लागलं पाहिजे. हेअर मास्क तो आपला पूर्ण केसांमध्ये पेनिट्रेट झाला पाहिजे. पूर्ण केसांना हेअर मास्क व्यवस्थित लावून घ्यायचंय. पूर्ण ओलसर झाली पाहिजे अशा प्रकारे. नंतर आपण थोड्या हलक्या हाताने मसाज करायची. रिलॅक्स वाटलं पाहिजे अशी मसाज थोडी चांगल्या हाताने करायची. जास्त जोर लावून नाही करायची. एकदम हलक्या हाताने मसाज करायची. मसाज झाल्यानंतर 20 मिनिटं होल्ड करायचंय. त्यानंतर माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही हेअर वॉश केल्यानंतर फायनल रिझल्ट किती सॉफ्ट आणि शाईन हेअर्सला आलेली आहे. तुम्हाला पण असे सॉफ्ट आणि शाईन हेअर्स हवे असतील तर हा मास्क तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा नक्की यूज करा. जेव्हा पण तुम्ही हा हेअर मास्क यूज करणार तेव्हा पॅच टेस्ट नक्की करा. आणि जर तुम्हाला पॅच टेस्ट करताना खाज, जळजळ व इचिंग होत असेल तर मग हा हेअर मास्क यूज नका करू. आणि हा घरगुती उपाय असल्यामुळे प्रत्येकाला सुटेबल होईल असं नाही. जर तुम्हालाही अशाच प्रो हेअर टिप्स हव्या असतील तर आशू मेकर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला तर अजिबात विसरू नका.